नमस्कार, मी सुदाम गंगावणे, पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी यावेळेस मुंबईमध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर आहे. माझ्यासोबत ऍडव्होकेट राजेंद्र महाराज कोले साहेब आहेत. ते नागपूरचे आहेत आणि त्यांनी आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या अशा रिट पिटिशन दाखल केल्या. त्या जवळपास 150 आहेत आणि ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ राईट ऑफ ट्रायबल ही त्यांची संघटना आहे. आणि अजून एक ठिकाणी ते डायरेक्टर आहेत. वेगवेगळ्या संस्थांशी ते रिलेटेड आहेत. आणि विशेष म्हणजे ट्रायबल साठी काम करणं ही एक त्यांचं पहिली ओळख आहे. मला सांगा साहेब, आज आपण मुंबईत दुसऱ्यांदा भेटतोय. याच्या आधी आपण भेटलो होतो, टोटल आदिवासींच्याच मुद्द्यावर आपण भेटलो होतो. बरोबर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक विषय मी तुम्हाला दाखवलेला आहे की अधिसंख्य पदावर एखादा कर्मचारी शिफ्ट झाल्यानंतर त्याला परत त्याचं ते अधिसंख्य पद बाहेर काढता येतं का, किंवा त्याला दुसरे बेनिफिट घेता येतात का? नेमकं शासनाचं धोरण काय, न्यायालयाचं धोरण काय, ते थोडंसं समजून तुम्ही सांगा. साहेब, याच्यात फार कन्फ्युजन आहे. गव्हर्नमेंट मशिनरीज मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा विषय स्वतःच्या म्हणजे स्वतःचं डोकं लावून इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न बरेचदा झालाय. आणि झालं काय की 21 डिसेंबर 2019 ला जो शासन निर्णय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काढला होता, त्याच्यामध्ये अशा लोकांना अधिसंख्य करण्यात आलं होतं ज्यांचे दावे अवैध ठरलेले आहेत किंवा ज्यांचे दावे ज्यांनी सोडलेले आहेत आणि ज्यांनी ऑलरेडी 15 जून 95च्या GRच्या एम्बिट मध्ये सर्व्हिस प्रोटेक्शन घेतलेलं आहे, अशा सगळ्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केलं होतं. याच्यातला एक दुसरा आस्पेक्ट असा आहे जो आपण समजून घेतला पाहिजे सगळ्यांनी, की 15 जून 95च्या नंतर बऱ्याच कालावधीनंतर जगदीश बैराचा निकाल आला. 17 जुलै 2017ला जो जगदीश बैराचा निकाल आला, त्या निकालामध्ये या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे ज्या गैरआदिवासींनी अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त्या मिळवल्या, पदोन्नत्या मिळवल्या, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या ज्या सेवा आहेत त्या वाईड ॲब इनिशिओ ठरवल्या सर्वोच्च न्यायालयाने. आणि त्याच्यानंतर कधी ठरलं? 2017 जुलै 2017ला. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून नागपूर खंडपीठामध्ये, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल केली 31/40/2018. त्या रिट याचिकेमध्ये जस्टिस भूषण गवई आणि जस्टिस रोहित देव यांनी 28 सप्टेंबर 2018ला एक आदेश पारित केला आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरींना सांगितलं की अशी जी गैरआदिवासींनी अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून बळकावलेली जी पदं आहेत, ती सर्व पदं तुम्ही 31 डिसेंबर 2019 पर्यंत जर रिक्त केली नाहीत आणि ती भरली नाहीत, म्हणजे त्यांना डायरेक्ट कामावून काढा, रिक्त करा. म्हणजे गव्हर्नमेंटने कशा पद्धतीने इंटरप्रिट केलं ते आपण नंतर त्याच्यावर चर्चा करू. रिक्त करा म्हणजे कामावून काढा. आता कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच जी नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाली, ती जर मूळ नियुक्तीपासूनच त्याला निरस्त केला आहे सर्वोच्च न्यायालयाने, तर त्याला सेवा संरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एक युक्ती काढली मधली. 21 डिसेंबर 2019ला त्यांनी शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी 11 महिन्यासाठी अशा त्या गैरआदिवासी कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं ज्यांनी अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून फायदे आणि पदोन्नत्या घेतल्या होत्या आणि नियुक्त्या घेतल्या होत्या. म्हणजे त्यांना त्यांच्या सेवा समाप्त केल्या. म्हणजे गोंडस शब्द अधिसंख्य पद त्यांच्या सेवा समाप्त केल्या. 11 महिन्यासाठी त्यांना पुनर्नियुक्ती दिली तात्पुरत्या स्वरूपात. आणि त्याच्यानंतर ती जी नियुक्ती आहे ती पुन्हा 11 महिन्यानंतर 11 महिन्यासाठी पुढच्या कंटिन्यू केली. असं करता करता त्याला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर ज्याला आपण म्हणू, त्याला फायदे काही नाही. नोकरीत त्याला जर अधिसंख्य पदावर त्याच्या सेवा समाप्त करून नियुक्त करण्यात आलेल्या आहे, पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर, तर त्याला पेन्शनरी बेनिफिट्स मिळत नाही. त्याला कुठलेही जे मॉनिटरी बेनिफिट्स आहेत किंवा शासनाच्या ज्या रेग्युलर जे नियमित कर्मचाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांना सुविधा मिळतात त्या सुविधा त्याला मिळत नाही. मात्र
गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने छगन भुजबळांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली होती की यांना असे फायदे द्यायचे किंवा कसे. त्या समितीचा जो निकाल आहे म्हणजे निर्णय आहे तो त्यांनी दिला. त्याच्यामध्ये छगन भुजबळ होते, संजय राठोड होते, जितेंद्र आव्हाड होते, अशी अनेक मंत्री त्याच्यामध्ये होते. आदिवासी विकास मंत्री त्यावेळी केसी पाडवी होते, ते पण होते त्या समितीमध्ये. यांनी तो एक्सक्लुझिव्ह अहवाल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला दिला आणि बऱ्याच मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने यांना अशा प्रकारचे फायदे देता येणार नाही अशा प्रकारचा अहवाल शासनाला दिला. मात्र शासनाने हा जो विषय आहे हा कॅबिनेटमध्ये ठेवून कॅबिनेटमध्ये या लोकांना अशा प्रकारे मॉनिटरी बेनिफिट्स देण्याबाबतचा निर्णय करून घेतला आणि त्याच्यानंतर मग शासनाने GR काढला आणि GR काढून यांना पेन्शनरी बेनिफिट देण्याबाबतचा जो निर्णय आहे 2024 ला तो काढलेला तो GR. 2022 काढला. 22 काढला. म्हणजे थोडक्यात हे जे गव्हर्नमेंट आहे हा. एका बाजूने असं दाखवतं की ते आदिवासींच्या अनुसूचित जातीच्या त्याच्या सपोर्ट मध्ये त्यांच्या भल्यासाठी ते काम करतं. पण मग दुसरीकडे जसं आता तुम्ही म्हणाले म्हणजे हे आदिवासींचे हक्क मारण्याचं काम करतात. एक्झॅक्टली व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल राईट्स आहे आदिवासींचं. हे आदिवासींची केलेली अप्रत्यक्ष हत्या आहे, त्यांच्या अधिकाराची, संविधानिक अधिकाराची केलेली हे हत्या आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मला जो प्रश्न विचारला की बाबा याला काय याची कायदेशीर बाजू आहे, तर याच्यामध्ये 2 आस्पेक्ट असे आहेत. जगदीश बहिराच्या आधी ज्या लोकांनी 15 जून 95च्या शासन निर्णयाच्या आधारे सेवा संरक्षण आणि पदोन्नतीला संरक्षण घेतलं होतं, या लोकांनी त्यांचे दावे अवैध ठरल्यानंतर ते हायकोर्टात गेले आणि मिलिंद कटवारेच्या तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार यांना सर्व्हिस प्रोटेक्शन मिळावं असं त्यांनी याचिका हायकोर्टामध्ये दाखल केल्या. आणि या याचिका काही 1, 2, 3, 4 नव्हत्या, हजारोच्या संख्येनं अशा याचिका हायकोर्टामध्ये आल्या. हायकोर्टामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई या तिन्ही खंडपीठामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अशा याचिका दाखल झाल्या आणि मिलिंद कटवारेच्या निकालाच्या आधारे त्यांनी हे जे सेवा संरक्षण आहे ते घेतलं. मात्र जगदीश बैरानंतर तो जो निर्णय आहे मिलिंद कटवारेचा तो स्पेसिफिकली आणि कॅटेगोरिकली त्यांनी निरस्त केला. जरी तो कॉन्स्टिट्युशनल बेंचचा निर्णय असला तरी कॅटेगोरिकली इथे म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या जगदीश बैरा निर्णयामध्ये की अशा प्रकारची बॅकडोअर एंट्री त्यांना देता येणार नाही आणि मत मांडलं आहे. आणि हे फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि हे लोक इम्पोस्टर्स आहेत अशा प्रकारचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस चंद्रचूडांनी त्या जगदीश बैराच्या निकालामध्ये दिलेला आहे. आणि हा एक निर्णय असा झाल्यानंतर याच्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्सचा पण निर्णय आला. त्याच्यानंतर असे बरेचसे ओरिएंटल इन्शुरन्सचं काय प्रकरण होतं आदिवासींचा विषय. हा जो प्रेसिडेन्स आहे कोणता प्रेसिडेन्स सर्व्हिस प्रोटेक्शनचा तो या ठिकाणी संपवला. म्हणजे ज्या पद्धतीने मिलिंद कटवारेच्या आधारे सर्व्हिस प्रोटेक्शन मिळत होतं त्या प्रोटेक्शनला कुठेतरी चाप किंवा कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या जगदीश बैरा निकालाने केलं. त्याच्यानंतर असे अनेक 2-4 निर्णय पुन्हा आले आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे प्रकरण सांगितलं जे कल्याण सुरेंद्र टेंगळेंचं या प्रकरणामध्ये हा जो आस्पेक्ट आहे हा याच्यात या निर्णयाचं पुनर्निरीक्षण झालं पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन याच्यामध्ये दाखल झाली पाहिजे. कारण असं आहे की एखादा कर्मचारी जर बोगस कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे अनुसूचित जमातीच्या संवर्गात नोकरीवर लागतो तर कॉन्स्टिट्युशनल बेंच जे आहे जगदीश बैराचं फुल बेंच असं म्हणणं आहे की तुम्ही तुमची जी नियुक्तीची कॅटेगरी आहे ती बदलवू शकत नाही. म्हणजे जर तुम्ही शेड्यूल ट्राईब म्हणून लागले असाल तर तुम्ही शेड्यूल ट्राईबच्या ऐवजी विशेष मागास प्रवर्गाचं संरक्षण घेऊ शकत नाही. आणि ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबलच्या माध्यमातून त्या स्पेशल बेंच नॉट अबाउट इट इज अ सेटल्ड लॉ. तुम्ही जर एखाद्या संवर्गातून नियुक्ती घेतली, आज तुम्ही समजा शेड्यूल कास्ट आहे, उद्या तुम्ही म्हणू शकत नाही की मी शेड्यूल ट्राईब आहे, उद्या तुम्ही हे म्हणू शकत नाही की मी ओबीसी आहे. असं कसं म्हणू शकता तुम्ही? असं प्रकरणात तसं केलंय. इंग्रजाच्या प्रकरणात विरोधात
त्याच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन फाईल झाली पाहिजे. आणि जर चुकीच्या पद्धतीनं न्यायालयाची दिशाभूल करून जर तो निर्णय घेण्यात आला असेल किंवा कुठेतरी गो इन हँड विच इच अदर असेल, जर जे प्रशासकीय यंत्रणेतले लोक आहेत त्यांनी जर अशा पद्धतीचं काम केलेलं असेल, तर माझं असं स्पष्ट मत आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल केली पाहिजे आणि हा जो प्रकार आहे हा उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिला पाहिजे. अशा प्रकारचे बरेच लोक आहेत की ज्यांनी उच्च न्यायालयाची दिशाभूल करून स्पेसिफिकली औरंगाबाद खंडपीठामध्ये अशा प्रकारचा एक पायंडच पाडण्यात आला होता की आलं एखादं प्रकरण पोळीचं किंवा ठाकूरचं किंवा मन्नेरवालूचं, अशा अनेक लोकांना औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रोटेक्शन मिळालेलं आहे. काय कारण असं? तो एक प्रेसिडेन्स क्रिएट झाला की 20 वर्षाची नोकरी झाली, 25 वर्षाची नोकरी झाली, हे सगळं काम प्रशासकीय यंत्रणेचं होतं, हे सगळे जात पडताळणी समितीच्या माध्यमातून उशीर झालेला आहे किंवा जात पडताळणी समितीने म्हणजे एक विभाग दुसऱ्या विभागावर चाल ढकल करत एखाद्या आदिवासी बांधवाचा त्यांनी हक्क छिनून घेतला. हक्क छिनला. एक आदिवासी माणूस हा परमनंटली त्याच्या अधिकारापासून, कॉन्स्टिट्युशनल राईट पासून वंचित राहिला, याच्याबद्दल न्यायालयाने कुठलीही निरीक्षणं फार संवेदनशीलपणे नोंदवली बघा, असं दिसत नाही. ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे. त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मध्ये सुरेंद्र टेंगळे कार्यरत आहे. आता त्याला आयुक्त अभिनव गोयल यांनी पुन्हा कार्यकारी अभियंता म्हणून बढती दिलेली आहे. 2009च्या महासभेने त्याला तर उपअभियंता बनवलंय. पण ती महापालिका आहे जिथं आता बघा एनटीचं एक जागा होती, तिथे राजेश मोरे याची घुसखोरी होती, ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. आता तिथे लोहार जिंकून आलेले आहेत. कुठून जिंकून आलेत? सर्वोच्च न्यायालयामधून. विचार करा, एखाद्या माणसाचा जो नोकरीचा जो हक्क असतो तो हिरावून घेण्याचं काम या महानगरपालिकेत चाललेलं आहे. आयुक्तांकडे सामाजिक संस्था असतील, पत्रकार असतील, वेगवेगळे लोक असतील, ते सातत्याने पाठपुरावा करतात तुम्ही अशा लोकांना बाजूला करा. अरे टेंगळेचं तर प्रकरणच वेगळं आहे. पण साहेब मला एक सांगा, आपण यांना रोखू कसं शकत नाही? आदिवासी हा डोंगर दऱ्यामध्ये राहिलेला असतो, कसा बसा तो शिकलेला असतो, मोठा झालेला असतो. मग जसं तुम्ही आता सांगितलेलं की त्या बहिऱ्यांच्या माध्यमातून बहिऱ्यांच्या बेंचनी या गोष्टी लाईन केलेल्या आहेत, पूर्णपणे लाईन केलेल्या आहेत. मग लाईन तोडायचं काम कोण कोण करतंय? लाईन तोडायचं काम उच्च न्यायालय करताय, स्वतः सर्वोच्च न्यायालय करतात. लक्षात आणून द्यायला पाहिजे. मेडिकलची प्रकरणं पाहिली असेल हा, की सर्वोच्च न्यायालय स्वतः म्हणतं की जर फ्रॉड झाला आहे किंवा एखाद्या चुकीच्या सर्टिफिकेटवर तो MBBS ची डिग्री त्यांनी पूर्ण केलेली आहे तर त्याला 5 लाख रुपये दंड भरायला लावायचा. आता अलीकडे एक निर्णय असा झाला की 10 लाख रुपये त्याला दंड भरायला लावायचा आणि त्याचे सगळे जे फायदे आहेत याच्या पुढे तो अनुसूचित जमातीचे फायदे घेऊ शकणार नाही. कधीच आहे. आता रिसेंटली सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलेला आहे, 10 लाख रुपयाचा दंड केला आणि त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटला त्यांनी त्याची जे MBBS ची डिग्री आहे प्रोटेक्ट केली. म्हणजे लोकांना, तुम्हाला आणि मला हे माहित झालं आहे की अनुसूचित जमातीच्या खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर आपण जर MBBS ला ऍडमिशन घेतली तर आपली MBBS ची जी काही डिग्री आहे, जी कोट्यवधी रुपये खर्च करून मिळते, ती फक्त 5 आणि 10 लाख रुपयामध्ये सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात जाऊन मिळते. अशा प्रकारचा एक मतप्रवाह स्वतः सर्वोच्च न्यायालयाने या देशामध्ये निर्माण केलेला आहे. हे फार चुकीचं आहे. याचं समर्थन मी अजिबात करत नाही, या निर्णयाचं मी समर्थन करत नाही. तर तुम्ही मानवीय दृष्टिकोनातून जर विचार करता तर कायद्याचा पण विचार करा ना. या राज्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या, इतर मागासवर्गाच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी एक कायदा केला, जात पडताळणी कायदा केला आहे आणि त्याच्यात स्पेसिफिक प्रोव्हिजन्स आहेत. सेक्शन 10 आहे, सेक्शन 11 आहे, ज्याच्यात क्रिमिनल प्रॉसिक्युशन आणि फायनान्शियल रिकव्हरीच्या प्रोव्हिजन आहे. मग जर फायनान्शियल रिकव्हरीच्या प्रोव्हिजन आहे तर कोट्यवधीची डिग्री MBBS ची तुम्ही 10 लाखात कशी काय त्या पोराला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आणि उच्च न्यायालयाच्या माध्यमातून साहेबांनी विषय काढला म्हणून सांगतो. एक आदिवासी मुलगी होती पायल तडवी, तिला हत्या केली. तिला त्या रिझर्वेशनच्या बेसवर, तिच्या स्वतःच्या हिमतीच्या बेसवर तिने त्या MBBSच्या अभ्यासक्रमामध्ये ती पुढे जात होती. पण काही लोक जे होते, तिचे कलिग लोक होते, त्यांनी तिला मानसिक त्रास दिला आणि त्या त्रासाला कंटाळून एक आदिवासी मुलीनी एक ह्याच गावात जिथं मी आता उभा आहे तिथं सुसाईड केली. बघा कसं असतं. साहेबांनी आता जे सांगितलंय
की आपली जी व्यवस्था ते कशा पद्धतीने ह्या तळागाळातून आलेल्या लोकांना ही त्या पद्धतीने बघत असते. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधानात मधले जे अधिकार आहेत ते तुम्हाला पूर्णपणे असे संरक्षित करतात. पण इथे मग सारखे लोक असतील किंवा अजून जसं असे अनेक साहेबांनी टेंगडे आहेत. सांगितलेले लोक असतील, हे त्या आदिवासाचा, त्या अनुसूचित जमातीतल्या माणसाचा, त्या शेड्यूल कास्टच्या माणसाचा असा कुठं ना कुठं हक्क काय हिरावून घेतात. साहेब, तुम्ही जे म्हणालात, शासनाने याच्यावर खरं म्हणजे शासन म्हणून, एक संवेदनशील शासन म्हणून याच्यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण तुमच्या मी आणि बोलणार माझ्या होतो. खिशातले मी तुम्हाला टॅक्सचे पैसे हा हे जातचोरांवर हे शासन खर्च करताय. त्यांची जातचोरी ही ऑफिशियली मान्य करून शासन तुमच्या आणि माझ्या खिशातले जे पैसे आहेत ते त्यांना लाखो रुपये, आता मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला बोलणार उदाहरणं, तुम्हीच विषय की काढला. आता उदाहरण आपले आमदार ज्यांचे काय दावे करतात? अवैध ठरलेले आहेत, ज्यांचे दावे अवैध ठरलेले आहेत किंवा ज्यांचं प्रमाणपत्र अवैध म्हणजे खोटं आहे असं प्रूव्हन बियॉन्ड डाऊट आहे झालेलं आहे, अशा लोकांना शासनाने निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये 40 लाख 50 लाख रुपये आता जमा केलेले आहेत. गंभीर विषय, एकदम गंभीर. पण मला एक म्हणायचं, साहेब आपले आमदार आहेत, आपले खासदार आहेत, ते काय त्यावर मी करतात? भाष्य करणार नाही, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना त्यांची किती जबाबदारी आहे, तुम्ही पत्रकार म्हणून त्यांना स्वतः विचारा ते काय करतात काय नाही करत, कारण त्याच्यावर मला बोलणं योग्य नाही. नाही, ठीक आहे. पण संघटना आता ह्या टेंगरेच्या विषयावर मी परत एकदा तुमच्याकडे येतो. ही तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत ह्यानुसार आता त्याची जी भरती प्रक्रिया आहे ती 95 याच्यामध्ये हे पासून आहे. प्रकरण मी पाहिलेलं आहे. याच्यामध्ये जे मी म्हणालो मगाशी, की त्याचा जो सुपरन्युमररी पोस्ट वर त्याला जे वर्ग केलं होतं, ते वर्ग केलेलं चा आदेश आहे तो त्यांनी न्यायालयामध्ये पुन्हा चॅलेंज केला आणि त्यांनी हे म्हटलं की मला ऑलरेडी सेवा संरक्षण मिळालेलं आहे उच्च न्यायालयाचं, त्याच्यामुळे याच्यात मला हा जो आदेश मिळालेला आहे तो संविधानिक नाही आहे. तर कायद्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य आहे, मी अयोग्य आहे असं म्हणणार नाही. पण जरी कायद्याच्या दृष्टिकोनातून ते योग्य असलं तरी त्याला ते जे पद आहे ते आता मी तो निकाल काही वाचलेला नाही, फक्त याच्यात ते जे नोट्स तुम्ही दिलेले आहेत ते वाचलेले आहेत. याच्यामध्ये सर त्यांनी जे ऑक्युपाय केलेली पोस्ट आहे अनुसूचित जमातीची, ती रिक्त करून ती भरल्या गेली आहे का याची पण पडताळणी करणं गरजेचं आहे. आणि जर रिक्त करून भरल्या गेली नसेल तर मग त्याला जे जे काही जे प्रोटेक्शन दिलेलं आहे ते अनुसूचित जमातीच्या संवर्गातूनच गृहीत धरून दिलेलं आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे. त्याची तुम्हाला पडताळणी करावी लागेल, त्याच्यासाठी पत्रव्यवहार करावा लागेल. तो पत्रव्यवहार केला आणि त्याला समजा अनुसूचित जमातीच्या संवर्गातूनच जर कन्सिडर करून किंवा एसबीसीच्या संवर्गातून कन्सिडर करून केलं असेल तर इट कॅन बी अगेन चॅलेंजेबल थिंग बिफोर दी हायकोर्ट. जर कोणी जात नसेल तर संघटना म्हणून मी जाईल या प्रकरणामध्ये आम्ही बघू. आणि याचा सोक्षमोक्ष लावू आपण. हो, या प्रकरणात महाराज कोल्हे साहेबांनी काही गोष्टींचा खुलासा केला. ते फार स्पीड मध्ये आमची भेट झालेली. ते आज बांद्र्यात होते, बांद्र्यातून ते विधान भवनात होते, मी देखील दुसरीकडे होतो. आज कसं बस त्यांना मी इकडे मुंबईमध्ये त्यांना बरोबर कॅच केलेलं आहे. आणि हे सुरेंद्र टेंगडेचे प्रकरण मी जाणीवपूर्वक त्यांना सोपवलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की एका आदिवासी माणसाचा हक्क टेंगडेच्या अशा गडबडीमुळे गेलेला. त्याच्यामुळे आमची पोरं, ही डोंगर दऱ्यात राहणारी पोरं, खेड्या पाड्यात राहणारी, वाड्या वस्त्यात राहणारी पोरं हे कसे बस शिक्षण घेतात आणि मग टेंगळे सारखे असे लोक असा कुठला कागद दाखवतात आणि सांगतात की मी आदिवासी, नोकरी मिळवतात आणि मग त्यांचे बघा त्या टेंगळेने किती दावे दाखल केलेले. टेंगळेचे साहेब याच्यामध्ये 3 ते 4 दावे. याचा अर्थ त्यांच्याकडे पैसे आहेत आणि त्या पैशाच्या जोरावर हे व्यवस्थेला वाकवतात. पीएनबीचं प्रकरण सांगतो मी तुम्हाला. पीएनबीचं प्रकरण आम्ही केलं, कलेक्टरने लिहून दिलेलं आहे आम्हाला लेखी की हे जे 80 प्रमाणपत्र आहेत शेड्यूल ट्राईबचे, पीएनबी मध्ये जे लोकांना अपॉइंटमेंट दिलं, जे मॅनेजर आहेत, बाबू आहे, जे काय आहे, स्केल 1 स्केल 2, या लोकांचे प्रमाणपत्रच त्या कार्यालयातून जारी झालेलं आहे. ते अनुसूचित जमातीच्या संवर्गातून, राखीव संवर्गातून नियुक्त झाले आणि नोकरी करतायत. खोटा सर्टिफिकेट, नाही नकली सही शिक्क्याने सर्टिफिकेट हे घेतले.
याच्यावर एसआयटी पण स्थापन झाली आहे. एसआयटी मध्ये प्रूव्ह झालं, त्याचा रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला सादर केलेला आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. एसआयटीचा रिपोर्ट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद महसुली विभागाचा रिपोर्ट ऑलरेडी 2018ला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे सादर केलेला आहे. त्याच्यावर काही भाष्य करायला कोणी तयार नाहीये. मगाशी सर तुम्ही बोलता बोलता बोलून गेले की सर्वोच्च न्यायालयाच्या त्या एका प्रकरणामध्ये त्यांनी असं सांगितलं की एकदा का तुमची भरती त्या प्रक्रियेत झाली ते बदलवत तुम्हाला परत तो- खाली येत आहे तो म्हणजे settled दुसऱ्या आहे. वर्गात जात तो सेटल आहे. तो पण मग settled आहे. केंद्राच्या बाबतीत काय घडलं मग? मग ते केंद्र त्याच्यावर कसा तसं करायला नको ना. त्या नेमकी आता तुम्हाला ते आयडेंटिफाय करावं लागेल की त्याची जी नियुक्ती आहे ती कोणत्या संवर्गातून गृहीत धरलेली आहे. कारण कसं आहे, 15/जून/95चा जेव्हा शासन निर्णय आला तेव्हा स्वतः शासनाने म्हटलं होतं की तुम्ही तुमचा संवर्ग बदलू नये करा. 2013ला जेव्हा शासन निर्णय आला जयंतकुमार बांटी यांच्या काळात, तेव्हा जयंतकुमार बांटी यांनी म्हटलं होतं की तुम्ही जर एखाद्या XYZ संवर्गाचे आहे आणि अनुसूचित जमातीच्या संवर्गातून लागले, तुम्ही तुमचा दावा वेव करा आणि दावा वेव करून तुम्ही ऍफिडेव्हिट द्या की मी हा दावा सोडतोय आणि तुम्ही त्या संवर्गाचे लाभ घ्या. तर शासनाचं पण कुठेतरी चुकते आहे. शासनाने यांना एक रूम तयार करून दिली आहे, जागा तयार करून दिली आहे की तुम्ही जा तिथे स्वतःचं संरक्षण करा. पोलिसी भाषेमध्ये एमओबी बोलतात म्हणजे थोडक्यात आदिवासींचे हक्क मारण्यासाठी शासन अशा पद्धतीने आगाऊपणा हा, करतं. हे जसं आता तुम्ही रचलेलं षडयंत्रच आहे आदिवासींच्या आरक्षणा संपवण्याचं, असं माझं स्पष्ट मत झालेलं आहे. आता स्पष्ट मत झालेलं. हजारो 55,687 जागा रिक्त आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि नॅशनल कमिशनला चीफ सेक्रेटरींनी ऍफिडेव्हिट दिलेला आहे तेवढ्या जागा रिक्त असल्यानं. अतिशय धक्कादायक आकडा आपल्याला ऍडव्होकेट साहेबांनी सांगितलं की इतक्या जागा गेटवर या देशामध्ये आदिवासींच्या ज्या जागा आहेत आदिवासींच्या ज्या हक्काच्या जागा आहेत हो. त्या अजूनही भरल्या गेलेल्या नाहीत. अत्यंत मोठा आकडा जो आहे तो मनोज कोल्हे साहेबांनी दिलेला आहे. आणि मित्रांनो या पहिल्या एपिसोड मध्ये ते मनोज कोल्हे साहेबांनी आपल्याला बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. सुरेंद्र टेंगडेचे प्रकरण त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये त्या न्यायालयाच्या लक्षात आणून द्यावं लागेल की ते न्यायालयाने पिटिशन फाईल करू असं त्यांनी थोडं साहेब इकडे आणा. असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला शेवटचं आता मी जाता जाता तुमच्याशी बोलतोय. इंग्रजसारखे तसं तुम्ही म्हणाले की खूप लोक असे अनेक टेंगडे आहेत. खूप आणि मी जेव्हा अनेक चंद्रकांत पराते आहे. मी जेव्हा तुम्हाला बोललो की आपले आमदार आणि खासदार काय करतात तेव्हा म्हणाले मी त्याच्यावर भाष्य करणार आहे. पण मग आदिवासींचे जे विषय आहेत जे संविधानाने protect केलेले आहेत, मी जेव्हा आमदार होईल हा, तेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारा, ओके मी त्याचं उत्तर देईन 2029ला. ओके. बघा जसं मी मल्टीटास्क करतो तसं साहेबांनी पण सांगितलेलं आहे. माझेही तसं मल्टीटास्क आहे. मी निवडणुकीत आहे किंवा राजकीय पक्षात आहे, एका विचारधारेत आहे, ते आम्ही याच्यासाठीच आहे. आम्हाला मल्टीटास्क करावा लागतो. आम्हाला मनोज कोल्हे साहेबांना हायकोर्टात जावं लागतं. त्यांना राजकारण की मी आमदार झाल्यावर या ताकदीने प्रश्न मांडेल असो की साहेबांनी आपल्याशी चर्चा पुढच्या एपिसोड मध्ये आपण वेगळी चर्चा करू. जेव्हा ते मुंबईत येतील त्यावेळेस आपल्याशी संवाद साधतील आणि हे जे टेंगडे सारखे असे विषय आहे. त्याला कसं तडीच नेऊ हा एक प्रयत्न करतो. धन्यवाद. 100% थँक्यू. थांबा साहेब.